मी डॉक्टर अशोक पटेल. मी नवी मुंबई येथे रेडिओलॉजिस्ट म्हणून आहे. पण साहित्याची आवड असल्यामुळे आणि वाचनाची मला आवड असल्यामुळे अनेक साहित्यिकांशी संबंध आले. त्यामुळे त्याच्यात रामदास फुटाणे यांचा परिचय मला झाला आणि त्यांनी आता हे जे जागतिक मराठी अकादमीचं जे शिवधनुष्य पेरलेलं आहे, गेले 11 वर्ष ते सतत अध्यक्ष आहेत. आणि जागतिक मराठी अकादमीचा उद्देश जो आहे की आपल्या मुलांमध्ये एक नकारात्मकता जी आहे तर ती निघून जावी याकरता आम्ही परदेशात स्थायिक झालेले जे महाराष्ट्रातले लोक आहेत, आपले उद्योजक असतील, वेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत, त्यांना मी बोलवतो आणि विद्यार्थ्यांसमोर कॉलेजच्या शाळांच्या त्यांच्या मुलाखती घेतो. आणि त्या मुलाखतींमधनं ते जेव्हा बघतात, अरे हा माणूस तर इथं पायी जायचा, त्याला चपला नव्हत्या, गरीब परिस्थितीत त्याने झगडून तो वर गेलेला आहे, हे ऐकल्यानंतर त्यांनाही असं वाटतं की नाही, आपणही करू शकतो हे सगळं. त्यामुळे ही जी नकारात्मकता जाऊन जे त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी ज्याला म्हणतो आपण ती येते. तर त्यामुळे आमचा उद्देश सफल होतो अशा संमेलनांमधनं, असं आम्हाला वाटतं. आणि त्यामध्ये अनेक नामवंत कवी, लेखक येतात, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी येते आणि वेगळे विषय आम्ही हाताळतो. असं नाही की नुसतंच आपलं एक मुलाखती घेतल्या असं नाही आहे. त्याच्यातनं वेगवेगळे विषय आता AI कृत्रिम बुद्धिमत्ता आता आलेली आहे, त्याच्यावरसुद्धा मुलांना, नवीन पिढीला अवगत करणं हे सुद्धा काम मोठं आहे. तर असे वेगवेगळे विषय आम्ही घेतो. आम्हाला असं वाटतं की काही विद्यार्थ्यांनी याच्यातून स्फुरण घेतलं तर ती खूप चांगली गोष्ट होईल आणि आमचा उद्देश जो आहे तो सफल होईल. आमच्या कार्यकारिणीमध्ये रामदास फुटाणेजी आणि इतरही मंडळी आहेत की ज्यांचा सहभाग नुसता पाठिंबा नसतो, तो आर्थिक सहभाग पण सगळे करतात. त्यामुळे हे कार्यक्रम यशस्वी होतात. इथं येऊन खूप आनंद झाला. दशरथ परब साहेब आणि डॉक्टर गौतम देसाई, आता किती नावं घ्यायची, गोवा राज्य समितीने, आयोजन समितीने अतिशय उत्कृष्टपणे आमची व्यवस्था ठेवली. कुठेही आम्हाला कमतरता भासली नाही. आम्ही त्यांचे आभारी आहोत.